देहतवा हे प्रारब्धाधीन, याचा मिका सीन वाहो भार। सर्व माझा काळ तुझिया चिंतने, कायावाच्या मनी इच्छितसे। लाभतो न दिसे याहुनी दुसरा, अनिक दातारा यन्मे जन्मे। सर्व माझा काळ तुझिया चिंतने, कायावाच्या मनी इच्छितसे। तुका म्हणे आलो सोसित संकटे, तुका म्हणे आलो सोसित संकटे। मी माझे ओखटे आहे देवा, सर्व माझा काळ तुझिया चिंतने, कायावाच्या मनी इच्छितसे विठ्ठल। देहतवा हे प्रारब्धाधीन, याचा मिका सीन वाहू भार। सर्व माझा काळ तुझिया चिंतने, कायावाच्या मनी इच्छितसे। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडनम मंडनानं। तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय। नित्याय शुद्ध्याय दिगंबराय, तस्मै वनकाराय नमः शिवाय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मस्तक हे पाया देहतवा हे प्रारब्धाधीन, याचा मी कसी नवा उभा।
सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मनी इच्छितसे. समर्थ सद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा अभंग महाराज या अभंगामध्ये आपले जीवन प्रवासातला काही अनुभव भगवंताच्या समोर प्रगट करून अंतःकरणातली जी इच्छा आहे ती अभिव्यक्त केलेली आहे. अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी आपल्याला सर्वश्रुत आहे भगवान श्री सावळेश्वराच्या या पावनभूमीमध्ये भगवान श्री रोकडेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये मंदिरामध्ये आजची ही नैमित्तिक कीर्तन सेवा परमादरणीय पूज्यपाद प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री नामदेवजी नागनाथजी मुत्तेपवार तथा सावकार यांच्या 13व्याच्या निमित्तानं गोड जीवनाच्या निमित्तानं समस्त मुत्तेपवार परिवार व या परिवारावर प्रेम करणारी सर्व गावातील पंचक्रोशीतील मंडळी ज्ञानदान अन्नदानाच्या रूपानं कृतज्ञता अभिव्यक्त करणारा हा उत्सव महाराजांचं जीवन हे अलौकिक आणि दिव्य आहे. सामान्य माणूस ही जीवन जगतो आणि परमार्थिक माणूस ही जीवन जगतो. बाहेरून काही तेवढा फरक दिसत नाही, पण बाहेरचा शृंगार वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि परमार्थिक अंतरंग परमार्थ बदलण्याचा प्रयत्न करतो. दोघात थोडा फरक आहे. बाहेरून दाखवण्यामध्ये जो गुंगलाय त्याला संसारिक म्हणा, आतून फिट होण्याकरता जो रात्रंदिवस तळमळतोय त्याला परमार्थिक म्हणा. विठ्ठल आपल्या जीवन यात्राच्या काळामध्ये महाराजांनी आपलं संपूर्ण जीवन परमार्थाला भक्तीला वाहिलेलं होतं. आपला परमादरणीय पूज्यपाद प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री रंगनाथ गुरुजी परभणीकर वेदशास्त्र संपन्न यांच्याकडे अध्ययन झाले. परमादरणीय पूज्यपाद प्रातस्मरणीय सद्गुरु श्री उमरजकर माऊलींचे पट्टशिष्य ज्यांना म्हणता येते अशा महात्म्यांच्या मुखातून अमृत श्रवण करून जीवनाला अंतरून आणि बाहेरून गोड केलेलं जीवन म्हणजे नामदेव महाराजांचं जीवन आहे. बरेच सावकार असतात पण महाराज नसतात. काही महाराज असतात पण सावकार नसतात. काही महाराजे नसतात, सावकारी नसतात. आणि सावकारकीचं आणि महाराजकीचं एकत्रीकरण म्हणजे हरिभक्तीपरायण नामदेव महाराज. विठ्ठल याच्या अगोदर जेव्हा इथं कार्यक्रमाला आलोय तेव्हा महाराजांना समोर बसलेलं बघितलंय. त्यांचं दर्शनाचा योग झालेला आहे. संपूर्ण जीवन पणाला लावलं ज्यांनी परमार्थ. ज्ञानोबारायासारख्या तुकोबारायासारख्या संतांच्या आश्रयाला जाऊन सावलीला जाऊन आपलं जीवन धन्य करून घेतलं. सुविधायुक्त जीवन जगणं वेगळं आणि समाधीयुक्त जीवन जगणं वेगळं. दोन्हीमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. जरी दिसत ते असले सामान्यासारखे तरी वाचस्पतीची निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवी माझी दडे महिमीवी. त्यांची तुलना जर केली तर का कळतंय आपल्याला काय. कारण साधुत्व हे काही बोलण्यावरून ओळखू येत नाही. साधुत्व हे काही कपड्यावरून ओळखू येत नाही. साधुत्व हे काही पाठांतरावरून ओळखू येत नाही. साधुत्व हे काही वेदशास्त्र संपन्न झालं म्हणजे ओळखता येत नाही. कारण तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करणं वेगळं आणि संतत्व जीवनामध्ये येणं वेगळं. फार दूरचाही
ज्ञानोबारायाच्या ओवीवर PhD करणं वेगळं आणि ज्ञानोबारायासारखं माऊलीचं हृदय निर्माण करणं जीवनामध्ये वेगळं. ज्ञानेश्वरीसारखं जगणं वेगळं, भागवतासारखं जगणं वेगळं, गीतामय जीवन बनवणं वेगळं, अभंगाला ओवीला अंतःकरणामध्ये स्थापित करणं वेगळं. कोण साधू, कोण महात्मा, कोण संत असं जर ज्याला विचारलं तर ज्याच्या जीवनातला केवळ अनुभव हा भगवंताचा आहे, बाकीचा नाही. प्रामुख्याने जगामध्ये दोन वर्ग आहेत, एकाला जगण्याचं फळ मिळालं आणि एक जीवनाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. घराघरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, घराघरामध्ये गाथा आहे. ज्ञानोबारायाला तुकोबारायाला जगण्याचं फळ मिळालं आणि तुम्ही आम्ही जीवनाच्या परीक्षेमध्ये नापास झालो. आपला अनुभव सांगण्यासारखाही नाही, लोकांनी ऐकण्यासारखाही नाही. का म्हणून सांगावं आपण? किती जीवनामध्ये दुःख भोगलं, किती जीवनामध्ये फजिती झाली, किती जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये दलदलीमध्ये आपण अडकलो, किती जन्मापासून आपण या अवदसामध्ये जीवरूपी अवदसामध्ये अडकलो, हे सांगण्यासारखं आहे का? सांगायला जीवन ताकदवान लागतंय. आपलं म्हातारपण सांगायला तारुण्यातलं जीवन ताकदवान लागतंय आणि संपूर्ण आयुष्याची गाथा लोकांसमोर मांडायला संपूर्ण जीवन ताकदवान लागतंय. विठ्ठल जरी अभंगातून इच्छा प्रकट केलेली असली तरी इच्छा आणि कृती या दोन गोष्टी आनंदाकरता जीवनामध्ये महत्वाच्या आहेत. काहींची इच्छा आहे बरेच पण कृती नाही, काहीची कृती भरपूर आहे पण इच्छा नाही, काहीची इच्छाही नाही आणि कृतीही नाही. इच्छेला कृतीची जोड मिळाली की आनंदाचा सूर्योदय जीवनामध्ये, जीवनाला बहार येतो, आनंदामध्ये आनंदाची पहाट उदयाला येते. इच्छा भोगाची असेल आणि न आवडण्यासारखं वागणं असेल तर नवीन नवीन दुःखाला समोर जावं लागेल. अंतःकरणाची डायरी काढून त्याच्यामध्ये लिहून घ्या. जगामध्ये लोक दुःखी का आहेत, जगामध्ये लोक त्रस्त का आहेत, जगामध्ये लोक ग्रस्त का आहेत, जगामध्ये लोक रान पडलेले का आहेत, जगामध्ये लोक एवढं का उधळत आहेत, असा जर विचार केला तर एकतर मुळात इच्छा बरोबर नाही आणि इच्छा वाईट असल्यामुळं कृती बरोबर नाही. म्हणून नवीन नवीन दुःखाला समोर जावं लागतंय आणि दुःखाच्या कचाट्यामध्ये एवढं सापडलोय आपण, एवढं सापडलोय की त्याच्यामध्येच करोडो जन्म घेता येईल आपल्याला. एवढी शिदोरी आपण या इच्छेमुळं, कृतीमुळं निर्माण करतोय. विठ्ठल साधू महात्म्याचा अनुभव सांगण्यासारखाही जगानं ऐकण्यासारखाही. जन्मलेल्या बाळाला जगात आईची गरज आहे. काही जीवनामध्ये काही गरज आहेत, काही गोष्टी आवड आहेत. तहान लागल्यावर पाणी पिणं गरज आहे का आवड आहे? बोलत चला तुम्हाला. गरज आहे. भूक लागल्याच्या नंतर अन्न खाणं गरज आहे का आवड आहे? गरज आहे. माईची गरज आहे का आवड आहे? बोला किंवा काहीतरी बोला. बरं, बायकोची गरज आहे का आवड आहे? माईची गरज आहे आणि बायकोची आवड आहे. पुण्याईमुळे मिळते तिला माय म्हणतात आणि पसंतीने मिळते तिला बायको म्हणतात. विठ्ठल मानव देह मिळाल्याच्या नंतर, या देशात मिळाल्याच्या नंतर, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मिळाल्याच्या नंतर काही मिळायलाच पाहिजे, काही मिळूच नाही आणि काही मिळालं तरी काही हरकत नाही, न मिळालं तरी काही हरकत नाही. मानव देह मिळालाय ना, भरतखंडामध्ये मिळालेला आहे ना, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मिळालेला आहे ना, ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या बियात मिळालेला आहे ना, या औलादीमध्ये आपण जन्मलोत ना, या खानदानीमध्ये आपण जन्मलोत ना. आपल्याला देव मिळालाच पाहिजे, अन्यथा तुमचं जीवनाचा धिक्कार आहे, तुमचं जीवन हे निरर्थक आहे. ज्यांना मानव देह मिळून जीवनामध्ये सक्सेस होता आलं नाही त्याच्याकरता मिळालेलं हे जीवन श्वास म्हणजे शाप आहे. विठ्ठल जगातलं सगळंच मिळवलं पण देव मिळवला नाही. एक नंबरचे कंगाल आहात तुम्ही, करंट्या कपाळाचे आहात, दैवानं मारलेले आहात, फुटक्या नशिबाचे आहात, पांढऱ्या पायाचे आहात.
संपले का म्हणतो शब्द आता? मिळायलाच पाहिजे, त्याच्याकरताच हे प्रयोजन आहे. आणि काही गोष्टी मिळूच नये ज्याच्यामुळं वृत्ती बिघडते, ज्याच्यामुळं मनाची चंचलता वाढते, ज्याच्यामध्ये बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होतो, ज्याच्यामुळं मानवी चारित्र्य, स्वभाव, आचरण, निर्दोषता, निष्कपटता, पावित्र्यता नष्ट होते. अशी नीच दुर्जन माणसं, अशाची संगती जीवनात मिळूच नाही. आणि काही मिळालं तरी काही नाही, न मिळालं तरी काही नाही, लग्न झालं तरी काही नाही. पुढचं बोला की हो. न झालं तरी काही नाही, झालंच पाहिजे असं काही नाही, आणि न झालं तरी काहीच नाही, काही बिघडत नाही. म्हणून संतांचा अनुभव, जसं आईच्या दुधावर बाळ जिवंत राहतं, तसं हे जग संतांच्या अनुभवावर जिवंत आहे. ध्यानात राहू द्या. म्हणून या पारमार्थिक माणूस म्हणजे पृथ्वीची शोभा आहे, पारमार्थिक माणूस म्हणजे या पृथ्वीचा शृंगार आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय या पृथ्वीवर जर अवताराला आले नसते ना, तर आपल्याला विधवा जीवन जगावं लागलं असतं. विठ्ठल. विधवा या शब्दाचा अर्थ आहे जीवनामध्ये आधार नसणं. कुणाचा आधार होता बोला ना आपल्याला? कोणी होता आपल्याला? कोणाचाच आधार नाही. ज्याला आधार समजतो ते सगळे धोकेबाज आहेत. जीवनामध्ये आधार आहे आपल्याला, आधार मिळाला. आधार मिळणं जीवनात गरज आहे. वाल्याला नारदाचा आधार मिळाला, परीक्षितला शुकाचार्याचा आधार मिळाला, सच्चिदानंद बाबा मेलेले असताना ज्ञानोबारायाचा आधार मिळाला. तसं आपण भाग्यवान आहोत, दयवान आहोत, नशीबवान आहोत. आपलं कपाळ चांगलं आहे, आपली वेळ चांगली आहे की ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी आपल्या जवळ आहे, तुकोबारायाची अभंग आपल्या जवळ आहे. एवढा मोठा आधार असताना जसं एखादी अभागी, दुर्भागी, दलिंदर, कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळी देतसे गाठी. काय ज्ञानोबाराय सांगतात? एखादा करंट्या कपाळाचा माणूस कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून जसं भीक मागण्याकरता झोळीला गाठी मारतो, तसं या देशात, महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीसारखा अत्युच्च ग्रंथ, ज्ञानोबारायासारखी विशाल हृदयाची आई, तुकोबारायासारखे दुभंगलेल्या जीवनातून जन्माला आलेले अभंग, जो एक अभंग संपूर्ण विश्वाला तारू शकतो, एवढं जवळ असताना सुद्धा आपण त्याच्यापासून दूर राहणं, आपल्याला ज्ञानेश्वरीचं, अभंगाचं, ओवीचा जीवनामध्ये स्पर्श नसणं, हे मानवी जीवनामध्ये अत्यंत घातक आहे. तो माणूस आत्महत्यार आहे, तो माणूस स्वतःचं वाटोळं स्वतःच करतोय, तो माणूस स्वतःचा वैरी स्वतःच आहे, तो माणूस स्वतःचा सत्यानाश स्वतःच करून घेतोय, तो माणूस स्वतःला गाडून स्वतःच घेतोय, जो संतांच्या वचनापासून दूर आहे. संतांचे वचन बाण म्हणतो आपण. कृष्ण बाणाने अर्जुनाचं रक्त निघालं नाही, पण मोह निघून गेला. तसं संतांच्या वचन बाणामुळं आपल्या जीवनामध्ये असलेला संदेह, मोह आणि भ्रम निघून जातो आणि जीवनामध्ये शीतळता येते. कशामुळं? संतांच्या अनुभवामुळं. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडे बघा, मी तुमच्यासारखाच जन्मलो, सामान्य गावात जन्मलो, सामान्यासारखं जगलं, संसारात राहिलो, लेकराबाळात राहिलो, पण माझा पहा अनुभव केला देव आपला, केला देव आपला, केला देव चमत्काराच्या दृष्टीने बघू नका. नीट आहे का? ज्ञानोबारायाकडे, तुकोबारायाकडे, परमार्थाकडे तुकडे खायला मिळतील म्हणून येऊ नका.
आमदारकीचं खासदारकीचं तिकीट मिळेल म्हणून येऊ नका, मान पद प्रतिष्ठा संपत्ती संतती मिळेल म्हणून येऊ नका. ज्याला वैकुंठाचं तिकीट पाहिजे त्यांनी किती चांगली ऍक्टिंग आहे बघा. नाही का माहित आहे तुम्हाला मी का करू लागलो? ओरिजिनल आहे का ऍक्टिंग आहे तुम्हाला का माहित आहे? फार दूरून आलेला आहे, कर्नाटकातून आलेला आहे, महाराज आहे, कपडे पांढरे आहेत, हार घातलात, पण एखादी घटना अशी जीवनात घडून येईल की त्यासमोर ओरिजिनल बाहेर पडेल आणि 12 बेटे जेलमध्ये. त्याचं कारण हे आहे, ऍक्टिंग केली चांगली. अरे ऍक्टिंग कुणाला बी करता येतं, ऍक्टिंगचं काय, पण ओरिजिनल बाहेर आल्यावर कळालं की ह्याचं हे परफॉर्मन्स होतं. म्हणून काय करावं असल्यानं एकानं माकडाला असली ट्रेनिंग दिली की तू हुबेहूब माणसासारखा वागायचा. बस रे म्हणलं की बसायचा, मांडी घालून बसायचा, उठ म्हणलं की उठायचा, चला आता जेवायला वेळ झाली म्हणलं की हात धुवायचा. कोण? त्या माकडाचं सांगू लागलो मी. ह्या माकडावाला नाही आता काय बी, ह्याला हात बी धुवायचं नाही, पायातला जोडा बी काढायचा नाही आणि ह्याला बसून बी खायचं नाही. कुणाचं? पण तू हुबेहूब चला बसा म्हटलं की बसायचा, मांडी घालून बसायचा. एकाने म्हटलं असं कसं, माकडच माकड आहे, माकडाच्या जातीत जन्मलं, हे असं कसं बोलालंय? म्हणून त्यांनी जातानाच सगळी लोक प्रशंसा करू लागली, वा 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 काय प्रशिक्षण दिलंय, काय माकड सुंदर आहे, काय माकड माणसासारखं वागतंय. एकाने खिशात हरभरे घेऊन गेले. हरभरे माकडाला का आवडतात माहिती आहे की तुम्हाला? ज्याला हरभरे आवडतात त्यालाच माकड म्हणून जाऊ. माकडाला हरभरे आवडतात नाही, ज्याला हरभरे आवडतात त्यालाच माकड म्हणून जाऊ. आणि ते मुठीतले हरभरे असे खिशातले काढून टाकले आणि पत्रवाळीवर तुडवून माकड इकडं हरभऱ्याकडं आलं. तेव्हा कळालं जरी ह्याला प्रशिक्षण माणसाचं दिलेलं असलं तरी याचं मूळ बी हे माकडाचं आहे. विठ्ठल संतांच्या साधूच्या जीवनामध्ये एवढं दुःख आलं पण प्रामाणिकता इमानदारीपासून हल्ले नाहीत. मीराबाईला विष पिण्याची वेळ आली, समोरासमोर कळून पिलं, हो कळून पिलं, पण विश्वास होता म्हणून ते भाग्यवान आहेत. भूमीवरी आम्ही एक पै दैवाचे, भूमीवरी आम्ही एक पै दैवाचे, निधान हे वाचे सापडले. एवढी ताकद, हा एवढी ताकद आहे. जसं नाचवा म्हटलं तसं नाचवतात. कुणाला? देवाला. ज्यांच्या भोवताली देव गोंडा गोळतो. कोण? आमदार खासदार मंत्री नाही, देव देव देव. ब्रह्मा खाली लोटांगण, ब्रह्मा खाली लोटांगण, विष्णु
ताकद लागते. आई जगात कोणाचंच ऐकत नाही, लेकराचं ऐकत आहे. तसं देव जगात कोणाचं ऐकत नाही, पण संताचं ऐकत, कोणाचंच ऐकत नाही. कारण लेकराला जसं आई हवं वाटते, कारण आईची ऊब त्या लेकराला जसं गारवा देते, तसं ज्ञानोबारायाच्या ओवीतली अभंगातली ऊब आपल्याला गारवा देते. भाग्यवान असलेले ज्याचा अंतःकरण निर्मळ आहे त्याला परिणाम होतील, नाही तर न होतील. खडकी जैसे वर्षाले, पाऊस पडताना असं म्हणत नाही की हे चांगली जमीन आहे, खराब जमीन आहे, ज्याचा उपयोग त्याने करून घेईल. एवढं सांगूनही ज्याचा उपयोग ज्याने करून घ्यायचं ठरवलेलं नाही, त्याला काय, तुम्हाला चांगलं बी करून घ्या म्हणणं नाही, वाईट बी करून घ्या म्हणणं नाही. मी तुम्हाला विचारतो, आपण चांगलं वागलं, आपला स्वभाव आपण चांगला ठेवला, आपलं चांगलं आहे का गावचं चांगलं आहे? बोला किंवा जोरात बोला ना. आपण वाईट वागलो, शेजाऱ्याचं नुकसान आहे, गावचं नुकसान आहे का आपलं नुकसान आहे? आपलंच नुकसान आहे. मग उद्धरेत आत्मना आत्मानाम ना आत्मानाम अवसादयेत, आत्मैव आत्मनः बुद्धिरात्मैव पुरात्मनः. तुमचं चांगलं तुम्ही करून घ्या, रोग घालवा, रोग घालवा, आणि देवाशी जुळलंय का नाही बघा. अखंड तेल घालून जीवनामध्ये राहा, अन्यथा कलियुगामध्ये पागल लोकांची संख्या जास्त झालेली आहे. लोकाला भ्रम झालेला आहे, कळना गेलंय काय आहे परमार्थ, हे बी कळना गेलंय. परमार्थाचं उद्दिष्ट काय, परमार्थाचा मुक्काम काय, कुठं जायचं आहे. तुकाराम महाराजांनी प्रारंभीच ठरवलेलं होतं की मिळालेला मानव देह वाया जाऊ द्यायचं नाही. दादा, जीवनात कुठलंही नुकसान झालं तर भरून काढता येईल, पण श्वासाचं नुकसान आयुष्यामध्ये भरून काढता येत नाही. जपून वापरा विठ्ठल. ज्याने आयुष्याचा आणि आयुष्यात मिळालेल्या वेळेचा दुरुपयोग मी केलेला आहे, ती माणसं आयुष्याच्या शेवटी किडे पडून मरतील. ध्यानात राहू द्या. कुठं खर्च होतोय आपला वेळ? अरे संसार एवढा मोठा नाही, एवढा चांगला दांडगा नाही की 24 तास तुम्ही त्याला द्यावं. टवाळखोर आहे संसार. हे झाडचे ऐसे सिंथाळ, ज्ञानोबाराय बोलतात. हे खानदानी टवाळखोर आहे संसार. एवढा वेळ द्यायची गरज नाही. द्या ना तुम्ही. पोट आहे, मला माहित आहे, शरीर आहे. शेतकरी असेल तर शेती करावं लागेल, व्यापारी असेल तर व्यापार करावा लागेल, नोकरदार असला तर नोकरी करावं लागेल, राजकारणी असला तर राजकारण करावं लागेल, समाजकारणी असला तर समाजकारण करावं लागेल. द्या ना, घंटा 2 घंटे बस झालं ना. पण कशात चाललंय आपला वेळ? फॅड झालंय लोकांमध्ये, कळणं गेले. सध्या कलियुगात आहे. कीर्तनाचं काय काम, कीर्तन का करतं हेच कळणं गेलं लोक. कीर्तनाचे फायदे सांगतो. एक, मृत्यूचं अस्तित्व राहत नाही. कीर्तनामुळे सर्व शास्त्राचं सार तुम्हाला कळतं. कली नावाचा रोग जीवनातून निघून जातो. कीर्तनामुळे पितरांचा उद्धार होतो आणि जीवनामध्ये आत्मतृप्ती मिळते. विठ्ठल. एवढं जर नसेल तर त्याला कीर्तन म्हणू नका, कारण कळणं गेले. आता देवाला ओळखणं सोपं झालंय, पण संताला ओळखणं, महाराजांना ओळखणं अवघड झालंय. अवघड झालंय. कारण वरून हंसासारखे आहेत, पण मध्ये कावळे झालेले आहेत. मला सांगा, कावळा मंदिराच्या शिखरावर बी जर बसला, आवाज बदलल का? बोला काहीतरी, मला बोला ना तुम्ही. हो किंवा कधी बदलेल आवाज? ऑपरेशन करावं का कंठाचं? कावळ्याचा आवाज बदलण्याकरता मग काय करावं लागेल? गोळ्या द्यावं लागेल काय? अरे तुम्ही लाख प्रयत्न करा, कावळ्याचा आवाज बदलत नाही. तो जोपर्यंत कावळा आहे, जर त्याचा आवाजच बदलाव वाटला आणि कोकिळेसारखा मिळावा वाटला, तर त्याचा कावळ्याचा जन्म संपून पूर्वजन्माच्या पुण्याईनं त्याला कोकिळेचा जन्म मिळावा लागेल, तेव्हाच त्याला आवाज मिळू शकतो. विठ्ठल. असं फॅड झालंय आता. होतात महाराज रामकृष्ण हरी कोण आपण? मी ह ब प. वाटोळ करून टाकलं हे ह ब प नावानं सगळंच. कुठे राहता? आकाश मंडप पृथ्वी असन, रमे तेथे मन क्रीडा कर. काही लेकर सोडला संसार. अरे सोडला? लोकांना आश्चर्य वाटायचं, संसार सोडला का? सोडला? तो म्हणाला कडू आहे म्हणून सोडला. मला सांगा, संसार कडू आहे का ह्या कडूला कडू लागलेला आहे? बोला ना मला तुम्ही काय. अरे
राजा जनक, हरिश्चंद्र, राजा दशरथ गरीब होते काही? कधी संसाराची तक्रार केली? एवढे श्रीमंत असून का? भगवत सन्मुख जीवन जगत होते. तुम्ही त्रैलोक्याचे राजे असाल पण भगवंताकडे सन्मुख करून जर जीवन जगत असाल तर संसार दुःख देणार नाही तुम्हाला. मग ह्यानं काय असं म्हणत फिरला? मी तुम्हाला विचारतो. दोघ जण पाहुणे घरला आले, भरपूर जनावरं होते म्हणून दूध काढलं, त्याला आटवलं, मध्ये तांदूळ टाकले, इलायची टाकली, त्याला चांगलं शिजवलं. का तयार झालं? बोला ना. खीर तयार झाली. खीर चांगली आहे का नाही? दोघांपैकी दोघालाही जेवायला वाढलं. एकाने पोटभर 5-6 प्लेट खीर खाल्ली आणि एकाने असं बोट ठेवून जिभेवर ठेवलं, अंगाला झिंजाडा दिला. येऊन बैठकीत बसले. एक जण म्हणला काय सुंदर खीर झाली होती. तो म्हणाला कशाची खीर? जिभेवर ठेवल्या ठेवल्या मला कडू लागलं. आता खीर कडू होती का ह्या कडूला कडू लागली? रोगे ईश तुल्य लागे हे मित्रान, रोगे ईश तुल्य लागे हे मित्रान. अंगात 100 डिग्री ताप होती. ताप असल्यावर कडू लागणारच की. तसं बऱ्याच कडूला कडू परमार्थ लागू लागलाय. का? ताप आहे कडूच्या अंगात. उगा कडू नाही, साल कडू म्हणा. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे या साल कडू. आणि कडू विषय तो गोडू. संसार कडू आहे म्हणणारा साधू नाही. नीट आहे का? देव माझा आहे आणि भजन गोड लागतंय म्हणणारा साधू आहे. विठ्ठल. एकदा ज्याने टेस्ट घेतली महाराज, मरणाला समोर गेले, पण भजन बिन चैनन आवेरा, भजन बिन चैनन आवेरा. 3 पद्धतीने. काही गरज म्हणून भजन करतात, काही आवड म्हणून भजन करतात आणि काहीला व्यसन आहे. गरज म्हणून भजन करतो त्याला जीव म्हणा, आवडीनं भजन करतो त्याला साधक म्हणा, आणि ज्याला भजनाचं व्यसन आहे त्याला संत म्हणा. विठ्ठल. म्हणून बाबा या देहाला आल्याच्या नंतर जगात काहीच निश्चित नाही, फक्त एक निश्चित आहे, मृत्यू. तुम्ही मेलो हे नवल नाही. एक बोलू काय? आनंदाने संसार करा पण आनंदाकरता परमार्थ करा. मेला याच्यात नवल नाही, काय करून मेला याच्यात नवल आहे. उपजल्या पिंडा मरण सांगा ते. महाराज म्हणतात मरावं लागतंय, पण मरणाऱ्याच्या मागे लागू नका. ज्यांनी मरणाला मारलं त्याच्या मागे लागा. एवढे बहादर आहेत आपल्या संप्रदायामध्ये. ज्यांनी मरणाला मारलं, ज्यांनी दुःखावर विजय मिळवला, ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवला, ज्यांनी भीतीवर विजय मिळवला, ज्यांनी अज्ञानावर विजय मिळवला आणि जीवन परिपूर्ण केलं. मारलं महाराज. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा.
जन्मण्याच्या पेक्षा काही पट जगण्यात आनंद आहे आणि जन्मण्याच्या जगण्याच्या पेक्षा काही पट आनंद मरणामध्ये आहे. एक सांगू, ज्याच्या जीवनामध्ये सत्याची मात्रा कमी असते तो माणूस मरणाला घाबरतो. खून आहे त्याची. ज्यांनी जीवनामध्ये सत्य स्वीकारलेलं नाही त्या माणसाला मरताना रडत मरावं लागतं. हा दोघांमधला फरक आहे. म्हणून शरीर मिळालंय ना, बस संपलं. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे चिरापडे. शरीर मिळाले ना, कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात, कुठल्या पंथात, गडी का बाई का तरणा का म्हातारा, श्रीमंत का गरीब, आपल्या हातात नाही जन्म घेण्याचं. जन्म घेण्याचा आपल्या हातात नाही, पण मृत्यू गोड करण्याचा आपल्या हातात आहे. जगद्गुरु तुकोबारायाचा अनुभव आहे की माझं मरण गोड झालं. मरण गोड झालं नाही, मला मरावंच लागलं नाही. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे देवे, न देखी जे ऐसे केले या वेगळे दुःखासी. माझ्या जीवनामध्ये काय पावर आहे. किती वर्ष जगलात याला महत्व नाही. मागे गेलेले सोडा, पुढे किती राहिलेत हे बघा. विश्वप्रेमाची माऊली भगवान श्री ज्ञानोबा आहे 22 वर्ष, ज्यांनी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेमध्ये सनातन वैदिक धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. आद्य गुरु शंकराचार्य 32 वर्ष, ज्यांनी भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार विश्वभर केला. स्वामी विवेकानंद 39 वर्ष, जगद्गुरु तुकोबारायाचं जीवन हे 42 वर्ष, आणि राजाचा महाराज झालेला या जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज ते केवळ 52 वर्ष. विठ्ठल आपल्या हातात नाही ना. ऐका, सत्ता संपत्ती, चांगलं आयुष्य, चांगलं आरोग्य मिळणं हे कर्माच्या अधीन आहे. कशाच्या अधीन आहे? कर्मामध्ये जे प्रारब्ध नावाचा प्रकार आहे त्या प्रारब्धावर आहे. साधूला दुःख का नाही? शरीर आणि संसार प्रारब्धावर सोडलेला आहे. भजन करणाऱ्यांनी या दोन गोष्टी द्या टाकून त्याच्यावर. उगा म्हणू नका तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. 3 चाली लावून म्हणतो, खरं इमानदारीने घातले का? लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाटतोय का लटिका? नाही ना. परमार्थ करणाऱ्या माणसाने या मड्याचं वजन त्याच्यावर घालावं, त्याच्यावर. कारण याचा संबंध जोपर्यंत तुटत नाही त्याचा संबंध जुळत नाही. जिवंतपणी याला डायव्हर्स करावं लागतंय. जिवंतपणीच याची आपली ताटातूट करावं लागतंय. जिवंतपणीच याचा ना आपला घटस्फोट करावा लागतोय. जर होत नसला तर देवाला म्हणावं लागतंय, देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज का हो तरीच हा जीव. नाही होत असं. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात. तुझ्या बापाची पेंड आहे का? नाही होत असं. तोडून द्यावं. तरी जो या देहावरी उदास आयशिया परी, जैसा उखिता का बिढारी बैसविला आहे. जायाचे जैसे लेने अंगावरी आहाच वाने, तैसे देह धरणे उदास जयाचे. परमार्थ करणाऱ्या माणसाने उदास राहत जावं. 200 फुटाहून जर थोबाड बघितलं तर कळाव की हे परमार्थिक आहे म्हणून. विठ्ठल टाकून तुम्ही बघाव टाकून तर बघा. ज्याने टाकले त्याचं काय झालं माहितीये का तुम्हाला? प्रल्हादांनी सगळं ओझं टाकलं. बघ कस करायचं आहे. बापच वैरी झालाय आता. बघ कस करायचं आहे. वरून टाकून दिलं की बाप जे कडक टणक असलेली पृथ्वी मऊ व्हायची म्हणे. पाण्यात जर फेकून टाकलं मासे कडेला आणून सोडायचे म्हणे. आग
अग्नीमध्ये जर टाकलं जळायचं नाही, अग्नी जाळे तरी न जळे प्रल्हाद, का हृदयी गोविंद म्हणून या. जसं सोनं अग्नीत टाकल्यावर चमक वाढते तसं प्रल्हादाची चमक वाढली. मीराबाई म्हणाली मुझे घरवालों ने जहर दिया ना, मेरा वैराग्य दृढ़ हो गया. मैंने सुना था आज तक कि भगवान के नाम में अमृत है, लेकिन मैंने खुद जब जहर पी लिया मुझे कुछ नहीं हुआ, मेरा विवेक बलवान हुआ. विठ्ठल. तुम्हालाही बघायचं असलं तर बघा. आता घरी गेल्यावर घराहून उडी मारा. पण मला गावच्या बाहेर जाऊ द्या. तुम्ही तसलं काय तर करचाल माझ्या बोकांडी आणून बसवायचं नाही. तुम्हाला बघायचं ना, टेस्ट बघायचं ना, आपण परमार्थामध्ये किती टक्क्यापर्यंत गेलो, आपला ग्राफ कुठपर्यंत आहे, आपला आलेख, आपली उंची काय, किती पाण्यात आहोत, किती वर आहोत, का लोकमान्यतेतच गुरफटलोय, का संत मान्य देव मान्यही झालोय. हे जसं प्रल्हादाला वरून फेकलं तरी हे मऊ व्हायची गादी सारखी, तसं वरून उडी मारा. जर मऊ झाली तर प्रल्हादा एवढं भजन साधना झाली म्हणून ओळखा. आणि जर वरून उडी मारलो माकड हाड जर मोडलं, आय एम नॉट रेस्पॉन्सिबल फॉर दॅट. मी त्याला जबाबदार नाही, अजिबात नाही. विश्वास आहे का? विश्वास होता प्रल्हादाला, बाबा तुम्ही मला किती बी मारायचा प्रयत्न करावं मी मरणार नाही. हाय एवढा विश्वास नाही. देवा तुम्ही म्हणसाल का अभंग खोटीला अडकवून हे ना असाच जाणार आहे का, काय का दृष्टफिष्ट लागू देणार आहे का नाही? अहो अभंगातलंच बोलालोय. पण हे अगोदर बेहोश करावं लागतं. पुन्हा फाडाफाडी करायला चालते कसं? मी डॉक्टर जसं तुम्हाला पहिले भूल देतो मग नंतर ऑपरेशन करतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा जे माझ्या अधीन नाही, माझ्या ताब्यात नाही, माझ्या अधिकाराखाली नाही, मी त्याचं सीन, त्याचं दुःख, त्याची चिंता मी कशाला करू? देह तव आहे प्रारब्धानं जेवढे दिवस ठेवलं, जिथं ठेवलं, जसं ठेवलं, गपचूप राहावं लागतं. काही तक्रार करायची नाही, कारण हे त्याचा खाऊ आहे, त्याचा खाऊ आहे. मरणाला मारायचं आहे ना तुम्हाला, मृत्यूला मारायचं आहे ना, तर जन्म जिंकावा लागतो. मोठी माणसं मुळापर्यंत जातात, वर 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 वरी वरी पालवी खुडीचे आणि तरी मुळी उदक घालीचे, तरी कैसेने नाशून उपजेता या वृक्ष. दंडाच्या कडला झोडू पाय म्हणून एकानं वरून हाटला, खालून पाणी चालू होतं, बुचाड फुटलं.
आता भजन करून बी बुचाडच फुटलेलं आहे आम्हाला, कीर्तन करून बी, कारण खालून पाणी चालू आहे ना. बरं वाटलं नाही पहिल्यांदा, चांगली आहे हिरवळ म्हणून, आणि पुन्हा पाणी कम पडलं की कसपट होऊन काड्या होऊन टोचून आलं की मग बोंबलत फिरतात लोक. 10 वर्ष विश्वास ठेवलं चांगलं आहे, पण कडू निघालं. अरे ते पहिलंच कडू आहे, पण तुला कळू देईन मी काय. म्हणून एक सांगतो, जगात तुम्ही कोणाचं ऐकू नका. ऐकायचं असेल तर फक्त ज्ञानोबारायचं तुकोबारायचं ऐका. जगात तुम्हाला कोणालाच गुरु करून घेऊ नका. ठेवा ज्ञानेश्वरीवर डोकं, ठेवा गाथ्यावर डोकं. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी वाचतो पण कळत नाही. कुठल्याही लेकराला आपल्या आईची उंची कळत नाही. फक्त बोट फिरवा, जन्मभर माझी माय तुमचं बोट सोडणार नाही. विठ्ठल रावणाच्या समोर मारुतीराय बसल्यावर रावण सारखं म्हणाला, ए बंदर, ए बंदर. मारुतीराय म्हणाले, अरे क्या चिल्ला रहा है बंदर बंदर. मैं बंदर नहीं हूं, सुंदर हूं. बंदर तो तू है. जिसके मुख में राम नाम नहीं है ना, वो कौन है? मना कि वो जोरात मना, वो बंदर है. मारुतीरायाला रावण विद्वान दिसला पण विद्यावान दिसला नाही. विद्वान वेगळं आणि विद्यावान वेगळं. विद्वानामुळे जग आश्चर्यचकित होईल. विद्वान बिघडू शकतो पण विद्यावान बिघडू शकत नाही. म्हणून विद्यावान गुणी अति चतुर आणि रामकाज करिबेको आतुर. सारखं बंदर बंदर म्हणाल्यावर मारुतीराय म्हणाले, मैं बंदर नाही हूं. प्रारब्धानं मला त्या कपिकुळामध्ये जन्म मिळालेला आहे. मी जन्मलोय, माझ्या हातात नाही, ते माझं प्रारब्ध आहे. पण ऐक, रामनामामुळे मी माझे धातू दोष समाप्त करून टाकले. भगवंताच्या हरिनामामध्ये एवढी ताकद आहे. तुमचं बाहेरचं बदलतं असं नाही. अरे धातू बदलून जातो तुमचा धातू. 100 योजनचा समुद्र ओलांडून आलोय. 100 योजन मीन्स 1200 किलोमीटर. रावण जोरजोरात हसाला, अरे पंख आहेत का तुला 1200 किलोमीटरची उडी मारायला? मारुतीराय म्हणाले, पंख लागतात उडी मारण्याकरता, पण 2 पद्धतीचे पंख आहेत. माझी उडी, ऐक, मला पंख नाहीत, पण माझी उडी ही पंखवाल्याची उडी नाही, विश्वासवाल्याची उडी आहे. तुम्हाला बी उडी मारायचं आहे मारुतीरायवनी? बोला की हो किंवा नाही, काय तर म्हणा. तुम्हाला बी 1200 किलोमीटर वरून जायचं आहे का? हा, एक एक केली हातोपळी ठाया बळी पावले. लगेच जायचं आहे का जेट विमानात बसून पांडुरंगापर्यंत जायचं आहे का? प्रारब्धानं कुठल्याही बेच्यामध्ये जटायू गिधाड जातीत जन्मलेला होता. रामाच्या मांडीवर मरण आलं. शबरी भिल्ल समाजात जन्मली होती. रामाच्या दारात ती गेली नव्हती, राम तिच्या दारात गेले. प्रारब्ध आहे. अरे गरिबी श्रीमंती प्रारब्ध आहे. पण मारुतीराय म्हणाले, माझ्याकडे बघ, तुझं प्रारब्धही चांगलं आहे, तुला प्रारब्धानं श्रीमंत केलंय, पण ही श्रीमंती, ही सोन्याची लंका जर टिकावी वाटली तर तू राम म्हण तोंडातून एकदा. तो तर रावण म्हणला नाही, पण कुठलेही रावण राम म्हणत नाहीत. जे राम म्हणत नाहीत, कुणाला रावण म्हणावं? सोन्याचे घर ज्याचे त्याला रावण म्हणू नये. रावणासारखं असून बी ज्याच्या तोंडाला राम येत नाही त्याला निक्का रावण म्हणावं. विठ्ठल मारुतीराय म्हणाले, मी भाग्यवान आहे. कोण भाग्यवान आहे या जगामध्ये? तयाहुनी कोणी नाही भाग्यवान. तयाहुनी कोणी नाही भाग्यवान.
संसारात गाणं आहे का रडगाणं आहे? बोला किंवा नवऱ्यानं सा म्हटलं की बायको रे म्हणाले, बायको रे म्हटलं की पोरग ग म्हणाले, पोरग ग म्हटलं की पोरगी म म्हणाले. एखादी चांगला कलाकार का करतो माहिती आहे का? सगळ्या स्वराला एकत्रित करून एक राग तयार करतो, गातो, स्वतःही आनंदी आणि जगही आनंदी. तसं एकत्रित करा. ऐका, संसार करणे अपराध नाही, गुन्हा नाही, पण देवाला विसरून संसार करणे हा एक नंबरचा गुन्हा आहे. तुम्ही आत्महत्यारे आहात, तुम्ही गुन्हेगार आहात पांडुरंगाच्या कोर्टामध्ये, की मानव देह मिळून तुम्ही परमार्थ करत नाही. ऐका, मानव देह मिळून जो परमार्थ करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे प्रारब्धाच्या अधीन आहे. कशाच्या अधीन आहे? त्याच्या अधीन आहे. मला याचं सुखही नाही, दुःख नाही. सुख दुःख का नाही? सन्मुख झालेलं जीवन आहे तुझ्याशी, सगळं तुझ्यावर टाकलेलं आहे. आणि करणे हे करणे का न करणे हे आघवे तोची जाणे, आणि विश्व चळत असे जेणे परमात्मे. तुझ्याशिवाय काही बी होत नाही हे मला माहित आहे. काही काही गोष्टी उगं बघण्याकरता आहेत. पारद्यानं ठेवलेलं हिरवं गवत हरणानं बघावं का उडी मारून खावं? बोला हो बोला, वेळ संपत्ती उलाला माझा, बोला. पारद्यानं हिरवं लुसलुसीत गवत ठेवलेलं हरणानं दुरून बघावं का जवळ जाऊन खावं? चांगलं माहिती आहे तुम्हाला, दुरून बघावं. बरं, एखाद्याने वरून गळ टाकला, त्या गळाला पीठ लावलेलं आहे, माश्याने त्याला दुरून बघावं का पीठ खायला जावं? तया माझी गळू आहे हे जैसा ठाऊका नोय. महाराज म्हणतात, तया माझी गळू आहे जो प्राणाते गिळोनी जाय, हे जैसे ठाऊका नोय झाकलेपणे. जवळ जाऊनी माशानं. तसं संसार करावं, पण संसाराच्या मोहात अडकू नये माणसानं. मोठमोठ्याची वाट लागून गेली, शेंडी सकट बुडून गेले, जगात कुणाचंच नाव राहिलं नाही, फक्त विश्वामध्ये ज्ञानबा तुकाराम म्हणलं जाते. बरं ठीक आहे महाराज, 3 वाजून गेले, देह प्रारब्ध अधीन आहे, मलाही माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे, याचा सीन भार वाहून काही नाही, हे सगळं बरोबर आहे. पण एवढा वेळ जे तुम्ही घेतलात माझ्या समोर थांबून, तुम्हाला नेमकं काय 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 मागायचं आहे का काय तुमचं बोलणं? कारण तुमचं बोलणं ही एकट्या पुरतं राहत नाही. कारण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, जर रावळात गेले ना, अटेन्शनमध्ये राहत होता पांढरा, मान खाली घालून. आपण गेलो तर मान खाली घालत नाही, ऊर काढून राहत होतो. मागून मागून आपण जेवायला बसलो, ताटाच्या भोवताली जर कुत्रं फिरलं, त्याला ताट वाढून जेवाय वाढताव का कुटका टाकताव? बोला किंवा कुटका टाकताव. तसं कुटके टाकायची सवय त्याला बी आहे. मला मान पाहिजे, घे कुटका. मला आयुष्य पाहिजे, घे कुटका. मला सत्ता पाहिजे, घे कुटका. मला पद पाहिजे, घे कुटका. मला प्रतिष्ठा पाहिजे, घे कुटका. पण संतांना हे कुटके नको आहेत, त्याचं प्रेम हवं आहे, आणि तो प्रेम देण्यात कंजूस आहे. म्हणून हे, कारण त्यांचं जगणं हे स्वतः करता नसतंय. हा, देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, त्या कर्तव्य असे उरले लोका लागी, त्यांच्याकरता जीवन आहे. पै पायी काटा नेटे तर व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चिविला. तुम्हाला का तर म्हणायचं आहे? का म्हणायचं? काय इच्छा आहे तुमची? सांगा ना दुसऱ्या चरणामध्ये. Yeah.
शरीरापेक्षाही समय श्रेष्ठ आहे. म्हणून शरीर, समय आणि श्वास या 3 गोष्टी जपून वापरा. देवा, काळ तर असाही चाललाय तसाही चाललाय, पण मला काळ जैत व्हायचं आहे. का व्हायचं? आपल्या जीवनातला संतांनी अमूल्य काळ भगवत चिंतनाला दिला आणि काळ जैत झाले. माझा काळ चिंतनामध्ये. चिंतन तुम्हाला हे काय आवडलं? चिंतन बिंतन काय तर मागा ना, काय मग ए देवा, मी त्यातला नाही. तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी, नाही ये लौकिकी आता मजवर्त, जळती येथे उपजविती. चिंतने सरे तो धन्य चिंतने सरे तो नामचिंतनामध्ये जेवढा गेलाय तेवढाच उपयोगाला लागलाय, बाकीचा आपण बर्बाद केलाय, वाटोळ केलाय. तो काळ रात्रीत गेलाय. संसार म्हणजे रात्र आहे आणि भगवंताचं नाम म्हणजे पौर्णिमा आहे. ती पौर्णिमा 15 दिवसाला येते, पण नामधारकाची पौर्णिमा अखंड असते. चिंतन 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 का लावलं? तुकाराम महाराज म्हणाले, तुला माहिती नाही, चिंतनामुळं चित्त चैतन्य होऊन अनेक जन्मापासूनची चिंता नावाची 7.5 निघून जाते. चिंतनामुळं का होतंय? देवाचं नाव घेतल्यामुळं का होतंय? का होतंय असं जर कोणी विचारलं तर जीवनामध्ये सारखं जे पोखरलाले आपल्याला मधून कोण? चिंता. गरिबाला श्रीमंताला, गरिबाला भूक लागल्यावर का खावं म्हणून पोखरलाले, श्रीमंताला कोणत्या गोळ्या खाल्ल्यावर भूक लागल म्हणून पोखरलाले. चिंता. जिवंत असताना कुणाला जावं वाटलाले आणि कुणाला जाताना जीवन जगावं वाटलाले. चिंता. असंच किंवा आता एवढे जण माझ्या समोर बसलो, मी प्रत्येक कीर्तनामध्ये विचारत असतो, तुमच्याकडे खायला कमी नाही, नेसायला कमी नाही, खर्चायला कमी नाही, बंगला आहे, नवरा आहे, बायको आहे, पोर आहेत, गाडी आहे, घोडा आहे, सगळं आहे, पण माझ्या जीवनात चिंता नाही म्हणून एक जण तर बोटवरी करा. हा का कमी आहे? का बरं करणं गेलो तुम्ही बोट? माझ्या जीवनात कसलंच दुःख नाही, माझ्या जीवनात कसलीच भीती नाही, माझ्या जीवनात कसलीच चिंता नाही, नुसता आनंद आहे, नुसतं समाधान आहे, नुसतं सुख आहे म्हणून एक जण तर बोटवरी करा. कोण सुख धरिले संसारी राहो सांग मज बाहरी, बोटवरी करा. हो तुम्ही नाही, अख्ख्या जगाला जर हा प्रश्न विचारला कोणीच बोटवर करणार नाही. जर कोणी माईचा लाल बोटवर केला तर तो माणूस नसेल, नामधारक असेल किंवा नाही. आम्हा चिंता बसताया पोटा नाही
संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःखले, चिंता नाही गावी विष्णुदासाची ये, आणि घोष जय जयकार सदा. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ ज्ञानेश्वर महाराज अँड तुकाराम महाराज? व्हॉट इज द लाईफस्टाईल ऑफ सायन्स? व्हॉट इज द लाईफस्टाईल ऑफ फिलॉसॉफर? असं जर तुम्हाला कोणी विचारलं काय विशेष आहे ज्ञानोबारायाचा तुकोबारायाचा, कारण या कलियुगामध्ये कोणी श्रीमंत असला श्रीमंत म्हणतील, सत्ताधीश होशील, श्रीमंत होशील, अधिकारी होशील, पण समाधानी होणार नाही एक संत सोडलं तर. ते समाधान भगवत चिंतनामध्ये. चिंतने चिंतने तद्रुपता ना तरी समुद्राची होऊनी ठेले, जेवी चित्ताचे चैतन्य झाले, जे याता यात निमाले घना नंद जेरा. सकळ चिंतामणी शरीर, सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अंकार समूळ आशा, जरी जाय अंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निंदा हिंसा नाही कपट बुद्धी, निर्मळ स्फटिका निर्मळ स्फटिका मोक्षाचे तीर्थ नरके वाराणसी, मोक्षाचे तीर्थ नरके वाराणसी. चिंतामणी आहे चिंतामणी. आणि संत हे साक्षात चिंतनाचे पुतळे आहेत महाराज. कोण संत? नामाचे पुतळे आहेत, ज्यांना नामाचं व्यसन आहे, ज्याचं चित्तचे. ज्ञानोबाराला कोणी विचारलं 16 साल में ऐसा कैसा हो गया, आपने ज्ञानेश्वरी लिहिली? ज्ञानोबारा म्हणाले मी लिहिली नाही, चित्ताचं चैतन्याशी झालेल्या मिलनाचा परिणाम आहे. दिस इज अ रिझल्ट ऑफ परमार्थ, दिस इज अ रिझल्ट ऑफ डिवाइन एनर्जी. काय परमार्थाचं फळ आहे? चित्ताचं चैतन्याशी मिलन व्हावं. तोंडातून निघालेला शब्द खरा होतोय. मेलेल्या माणसाला तुम्ही उठ म्हटलं की उठतंय. बघा घरी जाऊन बघा, उद्या जर घडलं तर बघा, म्हणा त्याला उठ रे. ज्ञानदेव म्हणे बोले रे, ऋग्वेद म्हणा हलगट म्हणाल हलगट. हे हलगट म्हणणं गेलं, कारण शक्तिपात होतो, चित्त चैतन्य होतं. चिंता जायच्या ना, जाऊ वाटलेले ना साडेसाठी, संपला माझा वेळ. हे चिंता नावाची जी काजळी आहे, जावी वाटलेली ना, एकच करा, नामधारक व्हावं लागेल. सर्व माझा काळ तुझी या चिंतने. आणि हे उगमी तोंडानं बोलणं गेलं, काया वाचा मने तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण रेग. तू काहीच करू नको, काही करू नको तू अर्जुना. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. नामधारक देवाकडे जात नाही, नामधारक जिथं जातो तिथं देव येतो. ज्ञानोबाराय जिथं इंद्रायणी, तुकोबाराय जिथं इंद्रायणी आहे तिथं जात नाहीत. माझी माऊली तुकोबाराय जिथं आहेत तिथं इंद्रायणी प्रगट होते. संत वैकुंठात जात नाहीत, संत जिथं जातात तिथं वैकुंठाला आणतात. विठ्ठल आणि असलं का बरं मागू लागला तुम्ही? काय तर मागा ना. हे बघा ना, लोक शेपट वर करून पळत आहेत कलियुगामध्ये. दिवस पुराणा, रात्र पुराणा, खायला पुरसत नाही, झोपायला वेळ नाही, लांड्याला वडा करणं चालू आहे, चोऱ्या करणं चालू आहे, मुंडके मोडणं चालू आहे, गळे दाबणं चालू आहे.
कुठलं तर मंत्रीपद मागा, कुठलं देऊ, काय देऊ तुम्हाला, सत्ता देऊ, संपत्ती देऊ, घोडा देऊ, बंगला देऊ, असलं काही तुम्हाला वाटणं गेलंय. लाभ तो नदी से आणि का दुसरा, लाभ तो नदी से याहुनी दुसरा, लाभ तो नदी गेलो पण कुठं बी लाभ दिसला गेला. लाभाचा धंदा करा, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी. हे लाभ नाही आपण ज्याला म्हणलो का नाही, ते लाभ नाही. खरा लाभ आहे भगवत प्राप्ती जीवनामध्ये होणं, ब्रह्मरूपता जीवनामध्ये सिद्ध होणं. आणि याच्याशिवाय मला देवा लाभ दिसना गेलाय. म्हणून मी या शरीराचं साधन केलेलं आहे. का केलेलं आहे? शरीराचं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुझ्यापर्यंत येण्याकरता माझा प्रयत्न आहे. कशा करताय? आता मज येथे साह्य तू करी देवा, तुझी घेईचे सेवा सकळ गोवा उगवणी. बाकीचं मला काही संबंध नाही. बाकीचं काय, पतिव्रतेला जसं नवऱ्याला सोडून दुसऱ्याचा संबंधच नाही, दुसऱ्याचं तिनं ऐकू बी नाही, कानावर बी पडू देऊ नये, तसं ते पतिव्रता व्यवहारातली इतरांचं कानावर पडू देऊ नये. गळ्यात माळ घाटलेल्या पतिव्रतेनं संत आणि देवाशिवाय दुसऱ्याचे गुण कानावर पडू देऊ नयेत. अन्यथा दुसऱ्याचे जर पडले तर तुम्ही बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढं सांभाळलं तरी बस झालं. अनेक दातारा, हे दातारा, तुला दातारा. आणि या जन्मामध्ये मला दुसरा लाभ दिसना गेलाय. काय? बहुजन्मी केला लाग तो हा भाग लादलो, किंवा दुरोने आलो मी गा, दुःख झाले दारोन, किंवा हिंडता गवाने गा, शिनलो येरझारी, न मिळेची दाता कोणी, जन्म दुःख निवारी. देवा मला असला चान्स लागलाय, लॉटरी लागली आहे, सुवर्ण काळ लागलाय, सोनं करून घ्यायचंय का नाही? बोला, मान हलिलो तर सोडतो कीर्तन. सोनं करून घ्यायचंय का नाही? शेवटचं तुम्हाला विचारतो, लोखंडाने जन्मभर लोखंड म्हणून राहावं का सोनं व्हावं? बोला हो, पाया पडतो एवढं तर म्हणा. हा, लोखंडाने जन्मभर लोखंड म्हणून राहावं का एखाद्या परिसाच्या संगतीमध्ये जाऊन त्यांनी स्वतःचा स्पर्श जबरदस्तीनं का होईना करून घेऊन सोनं व्हावं का नाही? हा, लोखंडाची मजबुरी होती की जर या जगात परिस नसता तर त्याला इलाज नसता, त्याला लोखंडच म्हणून राहावं लागलं असतं.
मी तुम्हाला विचारतो, तसं जीवदशेमध्ये जन्मल्याच्या नंतर जीवाने मरेपर्यंत मानव देह मिळून जीवच राहावं का जीवाचं शिवामध्ये रूपांतर करून घ्यावं? लोखंडानं जसं परिसाच्या जवळ जावं, परिसच नसता तर इलाज नव्हता, तसं या जगामध्ये परिसाहूनही आगाध आणि थोर असलेले ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी म्हणजे ओवी, तुकोबरायाचा गाथा म्हणजे अभंग नसते तर आपल्याला जीवदशेशिवाय इलाज नव्हता. पण जर परिस आहे तर लोखंडानं जवळ जावं, तसं परिसाहूनही आगाध असलेले संत अभंग आणि ओवी जवळ असले तर जीवानं त्यांच्या जवळ जाऊन जीवाचं शिवामध्ये परिवर्तन करून घ्यावं, तर त्याचा जन्म सफल झाला. विठोबा या स्थितीपर्यंत, या अवस्थेपर्यंत, या दशेपर्यंत, या लेवलपर्यंत, या कंडिशनपर्यंत, या विचारावर आरूढ होण्याकरता मी अनेक जन्मापासून अनेक संकटाला तोंड देत आलेले आहो. तुका आलो शोषित संकट, Wow.
महाराज म्हणाले, देवा तुका म्हणे आलो सोसित संकटे. किती संकटाला तोंड द्यावं लागतं तुला काय माहित आहे? उगं पाय जोडून विटेवर उभारून कमरेवर हात ठेवून लोणी खायला दिले की लोणी खायचं. सकाळी आरती आहे तुझी, दुपारी आरती आहे, शेवटला आरती आहे. का करावं लागले का माहित आहे? आणि एक गोष्ट वक्टी आहे. वकटी म्हणजे वक्टी आहे. वक्टी आपण म्हणतो ना का वक्ता आहे म्हणून, तसं जगात वक्त तुकोबारायांनी कशालाच म्हणलं नाही. जगात जीवदशेला पुन्हा पुन्हा येणं, ही साखळी न तुटणं, औटहातपणे शव होवनी जीने, उपजो उपजो मरणे नावा नावा, ऐसे ऐसे अवकळा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. ज्ञानोबाराय म्हणतात चांगल्याला लाज वाटते हो. चांगल्याला म्हणलो मी, चांगल्याला कधी नाही ते जेलला गेला असला तर लाज वाटेल. एकाला विचारलं का गए थे आप, आम्ही असं ऐकलं की तुम्ही जेलमध्ये गेला होता. तो मला जेल तो हमारी ससुराल आहे, सासरवाडी आहे म्हणाला. लाज वाटावं आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला येणं. म्हणून मी माझ्या परमार्थिक पुण्याचा उपयोग संसारातली दुःख घालवण्याकरता मी केलेला नाही. माझं परमार्थाचं पुण्य राखून ठेवलंय. आणि मी म्हणजे हे शरीर देह मी, देहही मी नाही आणि हेच मी नसेल तर माझंही नाही. देहात मी आहे का देह म्हणजे मी आहे? बोला, मी तुमचं जास्त डोकं खात नाही. देह मी नाही, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. देह मी नाही. देह हे कुणाचं आहे? काळाचे, धन कुबेराचे आणि तेथे मनुष्याचे काय आहे. पण हे वक्त कोणतं वक्त? हे मी आणि मी पासून वाढलेलं हे पसारा माझं, हे वक्त आहे देवा. त्यांना देवालाच म्हणल्यात असं नाही, आपल्यालाही म्हणल्यात. लय ऊर काढून चालू रे. हे मी बी वक्त आहे आणि माझं बी वक्त आहे. म्हणून आईच्या गर्भात असल्यावर जसा देवाशिवाय दुसरा व्यवस्था तिथं सांभाळण्याकरता पोहोचू शकत नाही, तसं कलियुगामध्ये आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता ज्ञानोबाराय तुकोबारायशिवाय आपल्यापर्यंत दुसरी व्यवस्था नाही. म्हणून ज्ञानोबारायासारखी आई जिच्या पदराला धरा आणि तुकोबारायासारख्यांची अभंग अंतःकरणामध्ये स्थापित करा आणि पांडुरंगाला विनंती करा की सरो माझा काळ तुझी या चिंतने. कारण एक जर चिंतन तुझं घडलं तर चिंतनामुळे चित्त चैतन्य होईल व माझ्या जीवनातल्या सगळ्या भानगडी नाहीशा होतील. म्हणून पुन्हा एकदा, जरी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण ज्ञानसिंधू नामदेवजी महाराज सावकार जरी देहानं आपल्यात नसले तरी ते जिथेही असतील त्यांना पितरांचा उद्धार हा भगवत कथेमुळं, अन्नदानामुळं, ज्ञानदानामुळं असं होतं, असं वेदशास्त्राचं सार आहे. म्हणून ते जिथेही असतील नक्कीच त्यांचा देह जर मिळालेला असेल, एकतर ते देहाला आले नसतील किंवा जर भजन करता करता जर अर्धवट राहिलं असं तुम्ही म्हणा. आज उठताना इथून मी ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय मरणार नाही म्हणा बरं सगळ्यांनी. पाया पडू का तुमच्या? मी ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय मरणार नाही. तुम्ही जर मेलो तर मी जिम्मेदार. संकल्प तर करावं, सत्य संकल्पाचा दाता नारायण. जर साधना करता करता अर्धवट राहिली ना, पुन्हा भगवान जन्म घालील, चांगल्या घरात जन्म घालील. तसं महाराज जिथं बी गेलेले असतील त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावं, त्यांची कृपा आपल्याशी पाठीशी राहावं. या गावामध्ये संप्रदायाचं परमार्थाचं झाड ज्या महाराजांनी लावलं ते झाड आज एवढ्या मोठ्या फळाला आलंय. थोड्या कष्टानं केलेलं नव्हे, अनंत कष्ट लावलेले त्या काळामध्ये आज ते झाडाची फळं खायला मिळालेत आपल्याला. फळं खायला मिळालेत. एक म्हातारा झाड लावत होता आंब्याचं आणि एक सावकार माणूस तिथून चालला होता. त्याने विचारलं, येडा बेडा झालायस का रे, झाड कशाला लावलंयस? आता 1-2 वर्षात तू मरणार आहेस, अंग हल्लं आलंय, कापून आलंय तुझं. त्याने म्हटलं, मी जरी मरणार असलो, मला फळं खाता येत नसले तरी आत्तापर्यंत मी खाल्लेले जे फळं आहेत ते मी लावलेल्या झाडाचे नव्हते.
कोणीतरी दुसऱ्यानं लावलेल्या झाडाची होते आणि मी लावलेल्या झाडाची फळं दुसऱ्याला खाता येतील असं म्हणल्या त्या सावकाराने खिशातून एक सोन्याची, इकडे बघू नका माझ्या खिशात काय बी नाही, 11 रुपये सुद्धा नाहीत माझ्याजवळ, या खिशातून त्यांनी एक सोन्याची मोहर काढली आणि त्याला दिली. तो म्हणाला, बघा सावकार, दुसऱ्याची झाड आंब्याचं लावल्यावर काही वर्षाला फळ येतंय, पण मी लावलेल्या झाडाला लगेच फळ आलं. असं म्हटल्यावर दुसऱ्या खिशात नाही, इकडे बघू नका, इकडे बी काही नाही, दुसऱ्या खिशातून दुसऱ्या मोहर काढून सोन्याची दिली. त्यानं म्हणाला, बघा सावकार, दुसऱ्याच्या आंब्याच्या झाडाला वर्षातून एकदाच मोहर येतोय, पण माझ्या आंब्याच्या झाडाला दोनदा मोहर आलं. तसं बाबांनी, नामदेव महाराजांनी जी भजनाची परंपरा आपल्याला घातली आहे, मी इथं बऱ्याच वर्षापासून येतो, स्तुती म्हणून नाही, इथला प्रत्येक माणूस या भूमीतला म्हणजे कसं भुकेजलेला आहे, परमार्थाचं चिंतन ऐकणारं, स्ट्रॉंग चिंतन ऐकणारा भुकेजलेला समाज आहे. जरी समाज थोडा असला, चला त्यांचा आशीर्वाद, त्यांनी घालून दिलेले संस्कार, त्यांनी घालून दिलेला मार्ग, त्याच्यावरच आपण चालूया, जेणेकरून त्यांचं जीवन जसं जन्माला आलेलं सफल झालं, सार्थक झालं, पांडुरंगाने त्याला आपल्यामध्ये विलीन करून घेतलं, तसं आपलंही जीवनाचं सार्थक व्हावं, कल्याण व्हावं, हीच मारुतीरायाच्या, भगवान श्री सावळेश्वराच्या, परमात्मा पंढरीनाथाच्या, ज्ञानोबारायाच्या, तुकोबारायाच्या, वैकुंठवासी नामदेव महाराजांच्या, सावकारांच्या चरणी प्रार्थना करूया. पुन्हा एकदा सगळे अत्यंत गुणीजन, गायक, वादक, टाळकरी, माळकरी मंडळी, मृदंगाचार्य, अत्यंत सुंदर बरं का, सगळे हिरे आणलेत तुम्ही, गजाननजी सगळे हिरे आणलेत, मला माहिती आहे. आणि तुम्हा सर्वांचं मी भारावून गेलो भजन ऐकून, आणि तुम्ही सर्व देवी सज्जन श्रोत्रवर्ग, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेनंच मी बोललो, नामदेव महाराजांनीच मला बोलायला लावलं. आणि असंच आपला परंपरा वृद्धिंगत व्हावं, हीच प्रभूचरणी आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करून एकदम सुंदर साऊंड सिस्टीम, कोणी राहिलेलं असेल तर हृदयात आहे. मी मागे बी विचारलं असेल, एकदा विचारू का, झालं माझा वेळ संपला, मागे बी मी विचारलंय, तराजूला किती पारडे असतात तो, 2, त्याच्यातलं वजनदार असलेलं पारडं वर असतंय का खाली असतंय, एवढं तर सांगावं शेवटला, खाली असते ना. तुम्ही सगळे वजनदार आहात म्हणून खाली आहात, आम्ही जेवढे हलके आहोत तेवढे उभे आहोत. ज्ञानेश्वर करोळ पंढरीचा वार करी वार चंद्रभागे स्नान तुका मागे चिदार पंढरीचा वार करी वार मागण येते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा संता सुनी रवी आणि तुझ काही न मागू देवा म्हणे आता उदार तो होई मग ठेवी पायी संताच्या ज्ञानदेव तुकाराम